त्या बदल्यात एक गोष्ट हवी आहे मला. काय नेमकं काय हवंय? डबा. हा? अगं मला डबा हवा आहे, तो डबा दे. निघायचंय ऑफिसला. जे केलंस काय, अविनाशला सुद्धा डबा द्यायचा नाही. त्याचं जेवण मॅनेज करीन मी इथे. ते तुम्ही शनाया म्हणाली ना की तुम्ही डबा खात नाहीत म्हणून. तुम्ही त्या दिवशी मला म्हणालात की शनाया सगळं अरेंज करेल, तू डबा नको देऊस. अगं ते वरवर तोंडावर म्हणालो मी, इथून नाही. ते शनायासमोर असं म्हणावं लागतं, बॉस आहे ती माझी. पण तुला माहिती का, हा अविनाश असा जो धडधाकट उभा आहे ना जगासमोर, तो फक्त तू दिलेल्या डब्यामुळे. दोन गोष्टी मी आयुष्यात नाही सोडू शकत, एक म्हणजे श्वास घेणं आणि दुसरं म्हणजे तुझ्या हातचा डबा खाणं. मिळेल का मला डबा? हा तयार आहे, आणते. अहो बरं, निगेटिव्ह विचार करायचा नाही. अपर्णा मॅडमला फोन करून विचार, वेकन्सी अजून आहे ना, आणि कॉन्फिडेंटली जायचं. हो. येऊ? नाही. बेबी, खात का नाही आहेस? कर ना ब्रेकफास्ट. काही नाही, आईजी साहेबांना भेटण्याचा विचार करतोय. सावकाश सावकाश. बेबी, असं अचानक का आयजी साहेबांना भेटायचं तुला? नाही, त्यांना भेटतो आणि सांगतो ना की पोलीस काहीही करत नाहीयेत. साधा एक गुंड पकडता येत नाही. माझी बायको किती दिवस इनसिक्युरिटी मध्ये राहणार आहे? आज जातो आणि विचारतोच. नाही नाही बेबी, त्याची काहीच गरज नाही आता. गरज नाहीये. काल कुठला तो गुंडा आला काय, तुझ्याकडनं पैसे घेऊन गेला काय, आणि गरज नाहीये. अरे पण त्या माणसाला दिले मी काल सगळे पैसे, आणि तो माणूस इथून पुढे ना मला त्रास देणार आहे ना पाटकरांना. आणि तो जो शूटर आहे ना, त्याला पोलीस शोधतायत ना, सापडेल तो. तू कशाला उगाच काळजी करतोस बेबी? असं घाबरून कसं चालेल आपल्याला? आपल्यासारख्या मोठ्या माणसांना ना असे थ्रेट येत असतात. सवय करून घ्यायची याची. एवढं घाबरून कसं चालेल? अजिबात विचार नाही करायचा या सगळ्या गोष्टींचा, कळलं का? बरं, सुरवे नाहीत ऑफिसमध्ये, तर ऑफिसमध्ये जास्त लोड आहे तुला कामाचा, तिकडे फोकस कर. आणि ते आयजी साहेबांना वगैरे भेटायला जायचं नाही तू अजिबात. बर. हां बरं, चल ना, ऑफिसला उशीर होतोय. चल चल कॉफी तर घे. चल, कॉफी ऑफिस मध्ये घेईन. चल लवकर चल. अगं अशी काय करतेस? खूपच इंटरेस्ट घेतलायस ना तू ऑफिस मध्ये. तयार पण छान झालीयस अगदी. मी ना आता माझा सगळा वॉर्डरोब चेंज करणार आहे. कसं बिझनेस वुमन आणि त्यात तुझी बायको शोभून दिसले पाहिजे ना. शन्या, मस्का पावाला लावायचा, नवऱ्याला नाही. लेट झालाय ना. हो हो, आले. येऊ का आरजे अनुप्रिया? या आता. हे आई, हा बाबांना ताप आला होता का ग? हा नाही अगं, त्यांच्या चेहऱ्यावरून तर असं काही वाटलं नाही, मला काही बोलले पण नाही. तुला का असं वाटलं? अगं नाही, आपल्या प्रथमला कसा ताप आला होता, तो कसा चेंज झाला, तसंच बाबा पण चेंज झाला तसं वाटतंय मला. लबाड, स्वतःच्या बाबांबद्दल असं बोलतेस, ऐकतील ना ते. अगं नाही, जेन्युइनली बाबांना अचानक काय झालं? कसं काय त्याने तुला परमिशन दिली? काल ते बोलले माझ्याशी, सांगितलं त्यांनी मला सगळं. ए आई, मला पण सांग ना. का सांगू? कॉलेजला जायचं नाही, चल जा कॉलेजला. ए आई, असं नको ना करू यार, प्लीज मला सांग ना. हा प्लीज यार, यार वार काही नाही. हा, कॉलेजला गेली नाही, प्रॅक्टिकल्स अटेंड नाही केले, मग मॅडम म्हणतील हा एक्झामला बसायचं नाही, ते काही नाही, चल जा. असं तसं चेहरा करू नकोस ग. ऐक, कॉलेजवरून परत आलीस ना
की आपली डेट चहा आणि खारीची. मग सांगेन मी तुला सगळं. चालेल, हा प्लॅन बेस्ट आहे. येते मी.